काही नावं असतात जी फक्त नावं नसतात, तर एक संपूर्ण कहाणी असतात, एक संघर्षाची गाथा. आणि आज आपण अशाच एका नावाबद्दल बोलणार आहोत, ज्याने अक्षरशः करोडो लोकांना प्रेरणा दिली आहे. हो, हे नाव आहे ओप्रा विन्फ्रे. एक अशी व्यक्ती जिने आपल्या जखमांनाच आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवलं. हे बघा, हे फक्त एक कोट नाहीये. खरं तर हे ओप्राच्या अख्ख्या आयुष्याचं सार आहे. आणि महत्वाचं म्हणजे तिने हे फक्त सांगितलं नाही, तर तिथे जगली. तर मग चला पाहूया कसा होता तिचा हा प्रवास. बरं, आज आपण ओप्राला कसं ओळखतो? एक मीडिया सम्राज्ञी, एक यशस्वी उद्योजिका, एक ग्लोबल आयकॉन, बरोबर? पण या सगळ्या चकचकीत यशामागे एक असा भूतकाळ दडलेला आहे, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अक्षरशः थक्क करणारा. इथे बघा, टॉक शोची राणी, मीडिया सम्राज्ञी, अमेरिकेतील सर्वात श्रीमंत आफ्रिकन अमेरिकन महिला. अरे बापरे, ह्या उपाध्या बघूनच तिच्या यशाची उंची लक्षात येते. पण हे जे साम्राज्य आहे ना, ते एका अशा पायावर उभं आहे जिथे फक्त आणि फक्त अंधार होता, वेदना होत्या आणि प्रचंड एकाकीपण होतं. चला, आता थोडं मागे जाऊया, तिच्या कहाणीच्या अगदी सुरुवातीला. त्या काळात जिथे तिची ओळख यातली काहीच नव्हती, तेव्हा ती होती फक्त एक लहान, घाबरलेली मुलगी. साल होतं 1954. जागा मिसिसिपी. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक पडकं फार्म हाऊस, त्याच्या लाकडी पायऱ्या, आणि त्या पायऱ्यांवर एक लहानगी मुलगी एकटीच बसलेली आहे. आजूबाजूला सगळीकडे फक्त धूळ पसरली आहे. ती लांब खेळणाऱ्या मुलांकडे बघतीये, पण तिला त्यांच्यात जाऊन खेळता येत नाहीये. ती फक्त बघू शकतीये. हे चित्र म्हणजे ओप्राचं बालपण होतं. तिचा जन्म अशाच भयंकर गरिबीत आणि एकाकीपणात झाला होता. इतकी गरिबी की कित्येकदा पायात घालायला साधी चप्पलही नसायची. तिचं आयुष्य म्हणजे जणू हेच चित्र होतं, जगाकडे फक्त दुरून पाहणारं, एकटं. आणि जणू काही तो एकटेपणा आणि ती गरिबी कमी होती म्हणून तिच्या नशिबी आणखी भयंकर वेदना आल्या. इथे बघा, वयाच्या 9व्या वर्षी लैंगिक अत्याचार, तेही कुटुंबातल्याच लोकांकडून. 13व्या वर्षी घरातून पळून जाण्याचा प्रसंग. आणि 14व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला, जो जन्मानंतर लगेचच मरण पावला. विचार करा, या सगळ्या आघातांमुळे ती पूर्णपणे कोलमडून गेली, निराश आणि व्यसनाच्या गर्तेत सापडली. तिचं आयुष्य, तिचं बालपण, सगळं काही विस्कटून गेलं होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते. जेव्हा असं वाटत होतं की आता सगळं संपलं, तेव्हा त्या अंधाराच्या खोल गर्तेत आशेचा एक छोटासा किरण आला. आणि तो किरण घेऊन आले तिचे वडील. हा बदल बघा, किती किती मोठा बदल आहे हा. वडिलांकडे जाण्याआधीचं आयुष्य म्हणजे फक्त गोंधळ आणि आघात, आणि वडिलांकडे गेल्यावर शिस्त आणि एक नवी रचना. नैराश्य आणि व्यसनाच्या यागी शिक्षण आणि आशेने जागा घेतली. तिचं आयुष्य अक्षरशः 180 अंशात फिरलं. आणि या बदलामागचं कारण होतं तिच्या वडिलांचा एकच न बदलणारा नियम, तो म्हणजे शिक्षण. त्यांचा ठाम विश्वास होता की या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे शिक्षण. त्यांच्या त्याच कडक शिस्तीमुळे आणि शिक्षणावरील जोरामुळे ओप्राला स्वतःचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी एक नवी दिशा आणि प्रचंड ताकद मिळाली. बरं मा, याच शिक्षणाच्या आणि नव्याने मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर ओप्राने मीडियाच्या जगात आपलं पहिलं पाऊल ठेवलं. पण थांबा, इथेही तिचा प्रवास काही सरळ सोपा नव्हता. इथेही संघर्ष होताच. हे बघा, तिने सुरुवात केली रेडिओपासून, वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी. तिथून ती नॅशविलची पहिली कृष्णवर्णीय महिला टीव्ही न्यूज अँकर बनली. पण तिथे तिला तिच्या अँकरच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. हो, तिला नोकरीवरून काढलं. तिथून मग ती शिकागोला गेली आणि एका मॉर्निंग शोची सूत्रसंचालक बनली. म्हणजे तिचा मार्ग सरळ नव्हता, त्यात चढ उतार होतेच. आणि तिला नोकरीवरून काढण्याचं कारण काय दिलं गेलं माहितीये? तिला सांगितलं गेलं की ती भावनिक आहे आणि त्यामुळे रिपोर्टिंगसाठी अयोग्य आहे. आता गंमत बघा, ज्या गोष्टीला तिची कमजोरी समजलं गेलं, तीच गोष्ट पुढे जाऊन तिची सर्वात मोठी ताकद ठरणार होती. कारण झालंही तसंच. तिच्या बॉसने ज्याला कमजोरी मानलं होतं ना, तीच तिची खरी ताकद होती. तिची तीच भावनिक, सहानुभूतीपूर्ण शैली लोकांना प्रचंड आवडली. ती प्रेक्षकांच्या थेट हृदयापर्यंत पोचली. आणि याचमुळे शिकागोमधला तिचा तो मॉर्निंग शो प्रचंड हिट झाला. आणि मग काय, त्या एका शोपासून सुरुवात झाली एका ग्लोबल मीडिया एम्पायरच्या उभारणीची. द ओप्रा विन्फ्रे शो हा फक्त एक टॉक शो नव्हता, ती एक क्रांती होती, एक चळवळ होती.
ह्या शोने टॉक शो म्हणजे काय याची व्याख्याच बदलून टाकली. ओप्रा सामान्य लोकांच्या खऱ्याखुऱ्या समस्यांवर बोलत होती. ती त्यांच्याशी जोडली जात होती, सहानुभूती दाखवत होती. जे समाजघटक दुर्लक्षित होते त्यांना तिने एक राष्ट्रीय आवाज दिला. तिचा तो प्रामाणिकपणा लोकांना इतका आपलासा वाटला की तिने टॉक शोचं स्वरूपच कायमचं बदलून टाकलं. आणि तिने फक्त लोकांची मनं जिंकली नाहीत, तर बिझनेसच्या जगातही इतिहास घडवला. ती ठरली उत्तर अमेरिकेतील पहिली कृष्णवर्णीय महिला, जी अब्जाधीश बनली. विचार करा, ही किती मोठी गोष्ट आहे. तिच्या साम्राज्याचे हे काही महत्वाचे टप्पे बघा. 1986 मध्ये तिने स्वतःचा स्टुडिओ सुरू केला, हार्पो प्रोडक्शन्स. 2003 मध्ये फोर्ब्सने तिला अधिकृतपणे अब्जाधीश म्हणून घोषित केलं. आणि 2013 मध्ये तिला अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम मिळाला. या प्रत्येक टप्प्याने तिला एक व्यावसायिक आणि सांस्कृतिक आयकॉन म्हणून जगासमोर आणलं. तर आता आपण पुन्हा एकदा तिच्या कहाणीच्या मूळ गाभ्याकडे येऊया, तिच्या आयुष्यातून मिळणाऱ्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या संदेशाकडे. त्या पडक्या फार्म हाऊसच्या पायऱ्यांवर एकटी बसलेली ती मुलगी, आठवतंय? तिथपासून ते जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास आपल्याला एकच गोष्ट शिकवतो की आपली सुरुवात कुठे आणि कशी झाली याने आपलं भविष्य ठरत नाही. आपलं भविष्य ठरवतं ते आपलं धाडस, आपली मेहनत आणि आपली जिद्द. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच वाक्यावर येऊन थांबतो ज्याने आपण सुरुवात केली होती. तो विचार जो तिच्या संपूर्ण आयुष्याचा पाया आहे: तुमच्या जखमांना तुमची बुद्धी बनवा. कारण कधीकधी आपल्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या वेदनांमध्येच आपली सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी शिकवण दडलेली असते.